नमस्कार, आपण पाहताय न्यूज 18 लोकमतनी आमचा विशेष कार्यक्रम बैरूत स्फोटाचं हाफिज कनेक्शन। बैरूतमध्ये म्हणजे लेबननच्या बैरूतमध्ये एक जबरदस्त स्फोट झाला आणि तो स्फोट इतका जबरदस्त होता की अवघ्या काही क्षणात होत्याचं नव्हतं झालं। कालपर्यंत उभं असलेलं बैरूत भुईसपाट झालं। या स्फोटाच्या नंतर याच्या मागे काही दहशतवादी हल्ला असावा अशा प्रकारची शक्यता वर्तवण्यात आली। यासोबतच आणखीनही काही वेगवेगळ्या शक्यतांवर राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर सध्या चर्चा होते आहे। या स्फोटाचं कारण काहीही असो, पण दहशतवादी संघटना मात्र यामुळे जाग्या झालेत। केवळ जाग्या नाही तर त्या सक्रिय झालेत असं स्पष्टपणे आता जाणवू लागलंय। आणि हे सगळं शोधता शोधता आंतरराष्ट्रीय स्तरावर काम करणाऱ्या काही संस्थांना जम्मू काश्मीरमध्ये सुद्धा तेवढ्याच सक्रियपणे काम करणाऱ्या हाफिज सईदचं कनेक्शन यामागे असल्याचा दाट संशय आला आणि त्याबद्दलचाच आमचा खास रिपोर्ट बैरूत स्फोटाचा। बैरूतची लेबननची राजधानी बैरूतमध्ये जबरदस्त असा स्फोट झाला। हा स्फोट इतका जबरदस्त होता की 30 ते 40 किलोमीटरच्या पलीकडचा सगळा परिसर बेचिराग झाला। जो कालपर्यंत उभा होता भस्मसात झाला। अनेक इमारती ज्या उभ्या होत्या त्या इथे इमारती होत्या का नव्हत्या असं विचारण्याची वेळ आली। अचानक झालेल्या या स्फोटामुळे अवघ्या काही क्षणात सगळंच बेचिराग झालं। लेबननच्या बैरूतमध्ये महाभयंकर स्फोट। दोन भीषण स्फोटात बैरूत शहरात हाहाकार। तीस ते 40 किलोमीटरच्या परिसराला हादरा। तारीख 4 ऑगस्ट 2020। ठिकाण बैरूत, लेबनन। संध्याकाळच्या वेळेला बैरूतच्या बंदराजवळ असलेल्या इमारतीत एका पाठोपाठ एक 2 स्फोट झाले। खरं तर सुरुवातीला पहिला स्फोट झाल्यानंतर त्या परिसरात मोठ्या प्रमाणात धुराचे लोट पाहायला मिळाले। त्यामुळे त्या स्फोटाकडे स्थानिकांचं लक्ष वेधलं गेलं। सुरुवातीला कुणालाच त्याचा अंदाज आला नाही। अनेकांनी ते दृश्य आपल्या मोबाईलमध्ये कैद करायलाही सुरुवात केली। मात्र त्यानंतर काही क्षणातच जे काही घडलं ते महाभयंकर आणि काळजाचा थरकाप उडवणारं होतं। पहिल्या स्फोटानंतर दुसरा स्फोट झाला। तो स्फोट इतका भयंकर होता की बैरूत शहरापासून 30 ते 40 किलोमीटरपर्यंत त्याचे हादरे बसले। एखादा भूकंप व्हावा असा तो महाभयंकर स्फोट होता। अवघ्या काही क्षणात त्या स्फोटानं शहराला अजगरी विळखा घातला आणि एका क्षणात होत्याचं नव्हतं झालं। सगळीकडे हाहाकार उडाला। अनेक इमारती पत्त्याच्या घराप्रमाणे कोसळल्या। वाहनं हवेत उडाली। मृत्यूनं जणू तांडव घातलं होतं। त्यामध्ये मोठ्या संख्येनं लोक जखमी झाले। रक्तबंबाळ अवस्थेत लोक मदतीची याचना करत होते। रस्त्यांवर रक्ताचा सडा पडला होता। लोक एकमेकांची मदत करत होते। एका क्षणात बैरूत शहराचं चित्रच बदलून गेलं होतं। नेमकं काय घडलंय याची कुणालाच कल्पना नव्हती। अचानक झालेल्या महाविनाशकारी स्फोटांमुळे लोक भयभीत झाले होते। स्फोटापासून जवळपास 10 किलोमीटरचा परिसर उद्ध्वस्त झालाय। एखाद्या हॉलिवूड पटातल्या दृश्याप्रमाणे ते दृश्य होतं। अनेक किलोमीटर अंतरावर असलेल्या इमारतींचंही मोठ्या प्रमाणात नुकसान झालं। इमारतीला असलेल्या काचांचा खच रस्त्यावर पडला होता। समुद्रातही काही किलोमीटर अंतरावर स्फोटाचा धक्का जाणवला। त्या महाभयंकर स्फोटानंतर बंदर परिसरात धुराचे प्रचंड लोट पाहायला मिळाले। बैरूत शहराची ही अवस्था 2750 टन अमोनियम नायट्रेटच्या स्फोटानं केली आहे।
आतापर्यंत समोर आलेल्या माहितीनुसार प्रमुख 5 कारणांमुळे हे स्फोट झाल्याचं बोललं जातंय. नुकतंच एका जहाजातून मोठ्या प्रमाणात स्फोटकांचा साठा जप्त करण्यात आला होता. ती स्फोटकं बंदरातल्या एका इमारतीत ठेवण्यात आली होती. त्याचा स्फोट झाला असावा असा अंदाज लेबनॉनच्या सुरक्षा प्रमुखांनी व्यक्त केलाय. तर 2750 टन अमोनियम नायट्रेटचा साठा एवढ्या असुरक्षित ठिकाणी का ठेवण्यात आला होता असा सवाल लेबनॉनच्या राष्ट्राध्यक्षांनी केलाय. एका पाठोपाठ एक 2 स्फोट झाले. लोकांना वाटलं फटाक्याच्या गोदामाला आग लागली. पहिल्या स्फोटाची तीव्रता कमी होती, पण दुसरा स्फोट मात्र महाभयंकर होता. स्फोटानंतर आकाशात नायट्रिक ॲसिडचे ढग निर्माण झाले. स्फोटामुळे प्रचंड हादरा बसला. या स्फोटाची तीव्रता 4.5 रिश्टर स्केल भूकंपा इतकी असावी असा भूगर्भशास्त्रज्ञांनी अंदाज व्यक्त केलाय. तर काहींनी याची तुलना एका लहान अणुस्फोटाशीही केली आहे. लेबनॉनचे माजी पंतप्रधान रफिक हरिरींच्या खून खटल्याचा निकाल लागणार आहे. त्यामागे दहशतवाद्यांचा हात असल्याची शंका घेतली जाते. या स्फोटामागचं कारण काही असो, मात्र एका क्षणात मध्य पूर्वेचं पॅरिस अशी ओळख असलेलं बैरूत होत्याचं नव्हतं झालंय. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. या स्फोटाविषयी वेगवेगळे तर्कवितर्क लढवले जात आहेत. वेगवेगळ्या आंतरराष्ट्रीय संघटना काम करतायत, पण इस्रायलला असं वाटतंय की हिजबुल्लाह या संघटनेचा या पाठीमागे हात आहे. 6 ऑगस्ट 1945, 4 ऑगस्ट 2020, 6 ऑगस्ट 1945 हिरोशिमा, 4 ऑगस्ट 2020 बैरूत. महाभयंकर बॉम्बस्फोटाची ही 2 दृश्य इतिहास कधीच विसरू शकणार नाही. पहिलं दृश्य हे दुसऱ्या महायुद्धात जपानच्या हिरोशिमा शहरावर झालेल्या अणुबॉम्ब हल्ल्याचं आहे. या बॉम्बस्फोटात जवळपास 80,000 लोकांचा मृत्यू झाला होता. तर दुसरं दृश्य हे हिरोशिमा हल्ल्यानंतर 75 वर्षांनी म्हणजेच 4 ऑगस्ट 2020चं आहे. लेबननची राजधानी बैरूतमध्ये महाभयंकर स्फोट झाला. या दोन्ही स्फोटानंतरची परिस्थिती जवळपास सारखीच आहे. त्यामुळे बैरूतच्या स्फोटाविषयी एक नवीन थिअरी मांडण्यात आली आहे. बैरूतमध्ये 4 ऑगस्टला झालेल्या भीषण स्फोटातून अद्यापही लेबनन सावरलं नाहीये. बैरूतमधील नागरिकांना त्याचा जबर मानसिक धक्का बसलाय. लोकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. كمان هون بهيك بوجه بيت جد مرت خالي ماتت شنها تحت بانكار انه بعد خراب اكثر من هيك بعد في اعظم من هيك في بعد الموت. वेगवेगळ्या कॅमेऱ्यातून टिपण्यात आलेली भीषण स्फोटाची ही 3 दृश्य. ही दृश्य पाहून तुम्हाला त्या महाभयंकर स्फोटाचा सहज अंदाज लावता येईल. इथं एका पाठोपाठ एक 2 स्फोट झाले. पहिल्या स्फोटानंतर त्या परिसरात लोकांची पळापळ झाली, पण दुसऱ्या स्फोटानंतर सगळं चित्रच पालटून गेलं. आकाशात धुराचे लोट निर्माण झाले. तसंच स्फोटाच्या धक्क्यानं 10 किलोमीटर परिघातील इमारतींचं प्रचंड नुकसान झालं. त्यावरून मनुष्यहानीचा अंदाज लावता येईल. ही दुर्घटना असल्याचा दावा लेबनन सरकारनं केलाय. समुद्रालगतच्या बंदरातील एका गोदामात 3000 टन स्फोटकं ठेवण्यात आली होती. त्याचा स्फोट झाल्यामुळे ही दुर्घटना घडल्याचा दावा सरकारकडून करण्यात येतोय. يوم حزين، بيروت منكوبة، لبنان مصاب بكارثة. نعم، إنها كارثة وطنية كبرى. लेबनन सरकारनं ही दुर्घटना असल्याचं म्हटलं असलं तरी जगातील इतर लोक त्यावर विश्वास ठेवण्यास तयार नाहीत. त्यातूनच या स्फोटामागची नवी थिअरी समोर आली आहे. पहिल्या थिअरीनुसार हिजबुल्ला या दहशतवादी संघटनेचं हे गोदाम होतं. त्यामध्ये या संघटनेनं स्फोटकं दडवून ठेवली होती. त्याचा वापर इस्रायल विरोधात करण्याची हिजबुल्लाची योजना होती असा दावा एका इस्रायल समर्थक गटाकडून करण्यात आलाय. या दाव्यामागचं कारण म्हणजे या हल्ल्यापूर्वी हिजबुल्लानं इस्रायलमध्ये अशा प्रकारचे हल्ले करण्याची धमकी दिली होती. हिजबुल्लाच्या जुन्या वक्तव्यांकडे अंगुली निर्देश. इस्रायलच्या बंदरावर अमोनियमचा साठा आहे. तिथे 15,000 टन विषारी गॅस आहे. त्याचा स्फोट झाल्यास हजारो लोकांचा मृत्यू होईल. पण हिजबुल्ला अमोनिया हल्ल्याच्या विरोधात आहे. हसन नसरुल्लाच्या 2 वर्षांपूर्वीच्या वक्तव्याचा लेबननच्या स्फोटाशी संबंध असल्याचा दावा इस्रायल समर्थक गटानं केलाय. तसंच हिजबुल्लानं इस्रायलवर हल्ला करण्यासाठी हा स्फोटकांचा साठा गोळा केल्याचा दावा
इस्रायल समर्थकांकडून केला जातोय. पण हिजबुल्लानं एवढ्या मोठ्या प्रमाणात हा स्फोटकांचा साठा कसा गोळा केला याचं उत्तर कुणाकडेच नाही. एकीकडे या स्फोटाविषयी लेबननमधील दहशतवादी संघटना हिजबुल्लावर आरोप केला जातोय, तर दुसरीकडे इस्रायलवरही संशय व्यक्त केला जातोय. इस्रायलनं हा स्फोट घडवून आणल्याचा दावा लेबनन समर्थकांकडून केला जातोय. इस्रायलनं लेबननवर मिसाईलने हल्ला केल्याचा दावा एका लेबनन समर्थक गटानं केलाय. इस्रायलनं मिसाईलच्या मदतीनं छोटा अणुबॉम्ब हल्ला केल्याचा या गटाचा आरोप आहे. हिजबुल्लाचं ठिकाण नष्ट करण्यासाठी त्यांनी ही कारवाई केल्याचं लेबनन समर्थक गटाचं म्हणणं आहे. खरं तर इस्रायलकडून सतत हिजबुल्लाच्या ठिकाणांवर मिसाईल हल्ले केले जात आहेत, पण आजवर एवढा मोठा हल्ला झाला नव्हता. याविषयी वेगवेगळी मतमतांतर आहेत. बैरूतमधील स्फोटाला इस्रायल कारणीभूत असल्याचा दावा करणाऱ्यांनी इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांच्या संयुक्त राष्ट्रसंघातील एका भाषणाकडे लक्ष वेधलंय. इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांनी संयुक्त राष्ट्रसंघाच्या मंचावरून लेबननवर हल्ला करण्याची धमकी दिली होती असा दावा लेबनन समर्थकांनी केला आहे. मात्र तो दावा खोटा असल्याचं सांगितलं जात आहे. नेतन्याहू यांनी 2018 मध्ये युनोच्या भाषणात बैरूतचा नकाशा दाखवला होता. त्या नकाशात त्यांनी हिजबुल्लाचं ठिकाण दाखवलं होतं. तसंच त्यांनी हिजबुल्लाचे शस्त्र ठिकाण सुद्धा दाखवलं होतं. पण नेतन्याहूंनी दाखवलेल्या ठिकाणांपासून दूर अंतरावर स्फोट झाला आहे. काहींच्या म्हणण्यानुसार सध्या लेबनन अत्यंत बिकट परिस्थितीतून जात आहे. सध्याचं सरकार कमकुवत आहे. ठिकठिकाणी विद्रोह होत आहेत. नेते आपली खुर्ची वाचवण्याकरता इस्रायलच्या कृत्यावर पडदा टाकण्याचा प्रयत्न करत असल्याचाही आरोप आहे. बैरूत स्फोटाविषयी आणखी एक थिअरी सांगितली जाते. त्यानुसार हा एक दहशतवादी हल्ला असल्याचा दावा करण्यात आलाय. लेबनन स्फोटाविषयीचे तर्कवितर्क. यामागचा तिसरा तर्क असा की 2005 साली लेबननचे माजी पंतप्रधान रफीक हरीरी यांची हत्या करण्यात आली होती. या हत्याकांडामागे हिजबुल्ला या दहशतवादी संघटनेचा हात असल्याचा आरोप झाला होता. 7 ऑगस्टला हरीरींच्या हत्याकांडाचा निकाल लागणार होता. या खटल्याच्या निकालावर प्रभाव टाकण्यासाठीच हा स्फोट घडवण्यात आल्याचं काहींचं म्हणणं आहे. विशेष म्हणजे या स्फोटानंतर कोर्टाचा फैसला टळला. लेबननमध्ये झालेल्या स्फोटामुळे अवघं जग हादरून गेलंय, तर बैरूत अद्यापही धगधगतंय. लेबननसाठी जगभरातून मदतीचा ओघ सुरू झालाय. पण स्फोटामुळे प्रचंड नुकसान झालं असून त्यातून सावरण्याकरता लेबननला बराच कालावधी लागणार आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. आपण पाहिलं जे सगळंच हादरवणार आहे. असंही बोललं जातं की दहशतवाद्यांना आता दहशत पसरवण्याचा एक नवीन फॉर्म्युला सापडला. यासोबतच मग नेमका यात हाफिजचा हात काय आणि कसा आहे पाहणार आहोत एका छोट्याशा ब्रेक नंतर. अरे या शहरातले मोठे मोठे गुंड घाबरतात तुझ्या बाबांना. तर मग हे छोटे छोटे डास का नाही घाबरत तुम्हाला? बेटा, डास सर्वात जास्त घाबरतात गुड नाईट ग्रीन शक्तीला. गुड नाईटची 94% नैसर्गिक ग्रीन शक्ती कॉईल. निसर्ग आणि ऍक्टिव्ह मॉलिक्युल्सची दमदार शक्ती कॉईलच्या आत, म्हणजे डास बाहेर. आता ग्रीन शक्ती आत, डास बाहेर. नाती फुलतात जेव्हा आयुष्यामध्ये योग्य साथ मिळते. मला श्रेया भेटली, माझ्यासारखीच फुडी. marathamatrimony.com. गेम ओव्हर.
संपूर्ण इंडिया आपला गेम दाखवतोय. तुम्ही पण rummycircle.com वर या आणि आपला गेम दाखवा. WHO अनुसार कमीत कमी 60% अल्कोहोल असणाऱ्या सॅनिटायझरचा वापर करा आणि कोरोना व्हायरस पासून आपला बचाव करा. सिप हँड्स यातील 72.3% अल्कोहोल मारते 99.9% किटाणूंना. सिप हँड्स प्रत्येक हातासोबत. दो 200 ग्राम गोवर्धन पनीर के साथ अब पाइए गो चीज स्लाइस पैक. दुर्गंधीची भीती आता नाही, कारण आता आली आहे ताजगी देणारी विकोची सॉफ्ट. विको वज्रदंती आता बडीशोपच्या फ्लेवर मध्ये. रूप मंत्र आयुर्वेदिक फेस क्रीम. इसमें है हल्दी चंदन के साथ एलोवेरा, तुलसी, नीम और बादाम तेल जैसी 12 खास आयुर्वेदिक जड़ी बूटियां जो चेहरे की त्वचा में समाकर उसे अंदर से निखारे. रूप मंत्र आयुर्वेदिक फेस क्रीम एंड फेस वॉश. ये कोई कॉस्मेटिक नहीं, आयुर्वेदिक औषधि है. Won't you come a little closer, baby? Ladies and gentlemen, if you need additional reading, a little friction. New range of Durex flavored condoms, bubblegum, wildberry and vanilla popsicle. आजकाल मनामध्ये अनेक प्रश्न निर्माण होतात. काही वेळासाठी सामान बाहेरच ठेवायला हवे होते. भाज्या धुणे इतकेच पुरेसे आहे का? या प्रश्नांची उत्तरे जाणून घेऊ की नको. पण एक गोष्ट तर पक्की आहे, संतूरने 20 सेकंदांपर्यंत हँडवॉश दिवसातून अनेक वेळा आणि 2 वेळा अंघोळ केल्याने आपण विषाणूला पसरण्यापासून थांबवू शकतो. मम्मीची केअर सर्वात बेस्ट. Alexa, ask Honda to turn on the AC. लोक म्हणतात सर्वोच्च शिखरावर फक्त एकटेपणा मिळतो, पण खरं तर उंचावरून जे दिसतं त्याची मजाच काही वेगळी असते. दी ऑल न्यू होंडा सिटी. एन्जॉय द रश ऑफ सुप्रेमसी. सर, आम्ही चक्क तुम्हाला बटाट्यावडा खाताना बघतोय. माझ्या आवडीचे चमचमीत पदार्थ मी नेहमी खातो. तरीही इतकं हॅपीनेस. सिंपल, बायकोचं प्रेम आणि तिरुमाला. मॅम, तिरुमाला? तिरुमाला ऑइल. तिरुमाला असेल घरी तर हॅपीनेसची चिंता डोंट वरी. तिरुमला ऑइल बाय द कुटे ग्रुप, कीपिंग मॅनकाइंड हॅपी. वुहान ते व्हाईट हाऊस. प्रवास कोरोनाचा, बदलत्या राजकारणाचा. कोरोनाच्या मगरमिठीत अवघं जग कोंडीत. जगाची खबरबात अर्ध्या तासात. दररोज संध्याकाळी 5 आणि सकाळी 9:30 वाजता जगाच्या पाठीवर फक्त न्यूज 18 लोकमतवर. आपण पाहताय बैरूत स्फोटाचं हाफिज कनेक्शन. आणि हेच कनेक्शन नेमकं काय आहे ते आता आपण पाहणार आहोत, कारण हा स्फोट महाभयंकर स्फोट झाल्यानंतर याच्या मागच्या कारणांचा तपास वेगवेगळ्या पद्धतीनं केला जातोय. यामागे दहशतवादी संघटना आहेत आणि त्यांना एक नवीन फॉर्म्युला मिळाला आहे आणि अशाच एका नवीन फॉर्म्युल्याच्या शोधात या दहशतवादी संघटना होत्या असंही बोललं जात आहे. पण पाकिस्तानात बसून दहशतवादी कारवाया करणाऱ्या हाफिज सईदचं सिरिया कनेक्शन सुद्धा समोर आलंय. लेबननमधील स्फोटानंतर दहशतवाद्यांना आनंद. बैरूत स्फोटानंतर दहशतवादी हाफिज सईद झाला खुश. दहशतवादी संघटनांना सापडला दहशतवादाचा नवा फॉर्म्युला. लेबनन सरकारकडून बैरूत स्फोटाचं कारण शोधण्याचा प्रयत्न केला जातोय. ही एक दुर्घटना असल्याचं लेबनन सरकारचं म्हणणं आहे. पण अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी हा एक प्रकारचा दहशतवादी हल्ला असल्याचं म्हटलंय. त्यामुळे या स्फोटाविषयी संशय निर्माण झालाय. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या या वक्तव्यामुळे बैरूत स्फोटाविषयी वेगळी चर्चा सुरू झाली आहे. हा दहशतवादी हल्ला असल्याचा संशय व्यक्त केला जातोय.
या स्फोटामागे लेबननमधील हिजबुल्ला या दहशतवादी संघटनेचा हात असल्याचं मानलं जात आहे. पण आतापर्यंत तरी अधिकृतपणे हिजबुल्लाचं नाव समोर आलेलं नाही. मात्र या स्फोटामुळे दहशतवादी संघटना सतर्क झालेल्या आहेत. त्यामागचं कारणही तसंच आहे. बैरूतमधील स्फोट हा अणुस्फोटासारखाच होता आणि हाफिज सईद सारखे दहशतवादी अशा स्फोटकांच्या शोधात आहेत. खरं तर आज अनेक दहशतवादी संघटना अणुबॉम्ब चोरण्याचा प्रयत्न करतायत. पण आता बैरूत स्फोटामुळे दहशतवाद्यांना नवा फॉर्म्युला मिळालाय. त्यामुळे भविष्यात बैरूत स्फोटाप्रमाणेच दहशतवाद्यांकडून महाभयंकर हल्ला केला जाण्याची शक्यता वर्तवली जाते. जगभरातील तपास यंत्रणा त्यामुळेच सतर्क झाल्या आहेत. दहशतवादी हाफिज सईद कडून हा नवा फॉर्म्युला अंमलात आणला जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. कारण हाफिज सईदच्या संघटनेचे सिरियातील फलाहे इन्सानियत या संघटनेशी संबंध आहेत. सिरियात हाफिज सईदचे पोस्टर्स आणि बॅनर्स दिसू लागलेले आहेत. सिरियात आपली संघटना मजबूत करण्याचा प्रयत्न हाफिज कडून केला जातोय. मदतीच्या नावाखाली हाफिज सईद तिथं आपल्या दहशतवादी संघटनेची पाळंमुळं मजबूत करतो आहे. सिरिया आणि लेबनन हे शेजारी राष्ट्र आहेत. त्यामुळे दोन्ही देशांमध्ये जवळपास 400 किलोमीटरची सीमा आहे. हाफिज सईद ज्या प्रकारचा दहशतवादी फॉर्म्युला शोधत होता तो या स्फोटामुळे त्याच्या नजरेच्या टप्प्यात आलाय. त्यामुळे आता धोका आणखी वाढलाय. तसंच जगभरातील तपास यंत्रणांची डोकेदुखीही वाढली आहे. लेबननमधील दहशतवादी संघटना हिजबुल्लाकडून सतत इस्रायल विरोधी दहशतवादी कारवाया केल्या जात आहेत. त्याचप्रमाणे हाफिज सईदही इस्रायल विरोधात गरळ ओकतोय. इस्रायल विरोधाच्या नावाखाली हाफिज सईदला अन्य देशातील दहशतवादी संघटनांकडून मदत मिळण्याची शक्यता वर्तवली जाते. या पार्श्वभूमीवर आता तपास यंत्रणांना अधिक सतर्क राहावं लागणार आहे. खरं तर हाफिज सईदच्या दहशतवादी संघटनेची चहूबाजूनं कोंडी झाली आहे. कारण बैरूत स्फोटामुळे त्यांना दहशतवादी कारवाया करण्यासाठी नवा फॉर्म्युला मिळाला आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. यासोबतच या विशेष कार्यक्रमात इथेच थांबूयात. सर्व प्रकारच्या ताज्या अपडेटसाठी न्यूज18 लोकमत.com या आमच्या वेबसाईटला लॉग ऑन करा. फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा.